तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आलेली आहे आणि 3 आनंदाचे अपडेट शासनाकडून आलेल्या आहेत. बघा, पहिल्या नंबरची आनंदाची बातमी तुम्हाला माहित आहे, कालच वितरण सुरू झालं. सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला. काल जमा झाला नसेल तर आज पुन्हा वितरण होईल. 2 दिवस वितरण चालणार आणि सर्वच पात्र बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. त्याचबरोबर बघा, दुसऱ्या नंबरची आनंदाची बातमी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. पूर्ण 2,50,00,000 बहिणींसाठी आणि त्यापेक्षाही महत्वाची असणार आहे की ज्या बहिणींचे अर्ज अपात्र केलेले होते, ज्या बहिणींची चौकशी सुरू होती. त्याचप्रमाणे तिसऱ्या नंबरची बातमी तुम्हाला बिलकुल शॉक करून टाकणारी आहे. कारण तिसऱ्या नंबरच्या अपडेटमध्ये तुम्हाला अशी मी शॉकिंग बातमी या ठिकाणी देणार आहे, शॉकिंग अपडेट देणार आहे. ती केवायसी बद्दल सुद्धा असणारच आहे. केवायसीचा पॉईंट तर या ठिकाणी महत्वाचा असणारच आहे. त्याचबरोबर शासनाने जे काही अटी आणि नियम, हे जे काही 6 अटी आणि नियम शासनाने लावलेले होते, या अटीमध्ये आता शासनाने बदल केला आहे का असं तुम्हाला या वितरणामध्ये दिसून येईल. कारण जे काही हे वितरण होत आहे, या वितरणामधून खूप साऱ्या जे आहे ते लाडक्या बहिणींसाठी आनंदाच्या बातम्या समोर येत आहे. वितरण हे नॉर्मल नाही, हे वितरण सोपं नाही, आनंदाची बातमी घेऊन येणारच हे वितरण आहे. सर्वात पहिली अपडेट बघा, ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पैसे मिळाले त्या बहिणींना सप्टेंबर महिन्यापर्यंतचे सुद्धा पैसे मिळाले, म्हणजे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. हे सर्वांना माहित आहे, सर्वांना पैसे आले, आज उद्या पैसे येणार. महत्वाची अपडेट बघा दुसऱ्या नंबरची महत्वाची अपडेट काय, ह्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत तर 3 महिन्यापर्यंत पैसे आलेले नव्हते. ज्या बहिणींच्या चौकशी चालू होत्या अशा बहिणींची संख्या होती 25 लाख, 25 ते 26 लाख अशा बहिणींची संख्या होती. यामध्ये राशन कार्डवरून काही अर्ज अपात्र झालेले आहे किंवा वेगवेगळ्या अटीवरून नियमावरून त्यांचे अर्ज अपात्र केले होते किंवा त्यांचे पैसे पेंडिंग ठेवले होते. तर आता बघा, चौकशी पूर्ण झालेली आहे असं शासनाकडून दिसून येत आहे. कारण त्या बहिणींना सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये, ज्या बहिणी या चौकशीमधून पात्र झाल्या त्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा 1500 रुपये जमा झालेले आहेत. त्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा फक्त सप्टेंबर महिन्याचाच 1500 रुपये हप्ता त्यांना जमा झालेला आहे. बघा, याच रिलेटेड बघा, या संबंधामध्ये तिसऱ्या नंबरची अपडेट सुद्धा म्हणजे यालाच लिंक असणार आहे, ते नक्की ऐका. बघा, 1500 रुपये जमा झाले, पण मग आता जून जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचे पैसे सुद्धा जमा व्हायला पाहिजे होते, पण तसं झालं नाही. शासनाने काय केलं, ज्या बहिणी या चौकशीमधून पात्र निघाल्या, ज्या बहिणी चौकशीमधून पात्र झाल्या, त्या बहिणींना फक्त सप्टेंबर महिन्याचा एकच हप्ता दिलेला आहे. सप्टेंबर महिन्याचा एकच हप्ता दिलेला आहे. तुमचे जर पैसे जून जुलै ऑगस्ट महिन्यापासून बंद झाले असेल, तुम्हाला पैसे आले नसेल, तर तुमचं बँक अकाउंट नक्की चेक करा, तुम्हाला पैसे आले आहे का, किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी अशा बहिणी आहे का की ज्यांना जून जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत पैसे बंद झाले होते पण आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे. आणि भरपूर बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला. ज्या बहिणींचे चौकशीमध्ये अर्ज फसले होते, ज्या बहिणींचे पैसे बंद झालेले होते, त्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पैसे आता या टप्प्यामध्ये, या वाटपामध्ये आलेले आहे. पण जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रित मिळाले नाही. शासनाने एकत्रित पैसे 6,000 रुपये त्यांना द्यायला पाहिजे होते. मग याचा अर्थ काय, तर त्या बहिणी पात्र झाल्या आहेत. आणि यापैकी भरपूर बहिणी अशा आहे की त्यांची अजूनपर्यंत केवायसी झालेली नाही. यामध्ये भरपूर बहिणी अशा सुद्धा आहे की त्यांची केवायसी झालेली आहे. भरपूर बहिणी यामध्ये अशा सुद्धा आहे की सप्टेंबर महिन्याचे पैसे तर आले, पण केवायसी त्यांनी केलेली नव्हती. कारण टेक्निकल प्रॉब्लेम आहे, वेबसाईट चालत नाही, त्यामुळे त्यांची केवायसी पूर्ण झाली नाही. बघा, आता तिसरा नंबरचा पॉईंट आणि सर्वात महत्वाचा प्रश्न ज्याचं तुम्ही वाट पाहत होते तेच बघा, जे काही 25 लाख अपात्र बहिणी, 26 लाख अपात्र बहिणी होत्या, राशन कार्डवरून एका कुटुंबामध्ये 2 अर्ज भरले, एका कुटुंबामध्ये 3 अर्ज भरले, अशा ज्या काही बहिणी होत्या, यामध्ये बघा, शासनाचा नियम काय आहे की एकच विवाहित बहिणीला लाभ द्यायचा आणि एकच अविवाहित बहिणीला लाभ द्यायचा. एकच विवाहित आणि एकच अविवाहित अशा एका कुटुंबामध्ये 2च बहिणीला लाभ द्यायचा. एका कुटुंबामध्ये जर 2 पेक्षा जास्त असेल तर फक्त एकच विवाहित बहिणीला लाभ द्यायचा, असा शासनाचा नियम आहे. यामध्ये बघा, आता काय झालं, आता तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, त्या बहिणींना लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे. पण बघा, एक विवाहित आणि एक विवाहित असा नियम आहे, पण या ठिकाणी शासनाने काय केलं, एका राशन कार्डवर दोन्ही विवाहित बहिणींना सप्टेंबर महिन्याचे हप्ते पाठवलेले आहेत. सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्या बहिणींना आला आहे. एकाच राशन कार्डवर त्यांचं नाव आहे. दोन्ही बहिणी जे आहेत ते विवाहितच आहेत. दोन्ही बहिणी विवाहित आहे, म्हणजे हीच आनंदाची आणि महत्वाची शॉकिंग करणारी बातमी या ठिकाणी आहे. शासनाकडून जे आहे ते पेपरवर वेगळ्या नियमाने अटी लावण्यात येतात आणि जेव्हा वितरण करण्याची वेळ येते तेव्हा शासनाकडून वेगळे नियम आणि अटी लावण्यात येतात. या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, याबद्दल प्रॉब्लेम नाही. या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत, याबद्दल आपल्याला प्रॉब्लेम नाही. पण प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहे की समोर इलेक्शन आहे, त्यामुळे शासन या बहिणींचा वापर करून घेत आहे का,
हा सुद्धा प्रश्न समोर आहे. थोडा मी तुम्हाला मुद्दा या ठिकाणी क्लिअर करणार आहे. बघा, आणि त्यापेक्षाही महत्वाची, बघा त्यापेक्षा शॉक करणारी न्यूज आहे. आता तुम्ही म्हणाल की केवायसी मुळे आले असेल, केवायसी केली म्हणून त्याचे पैसे आले असेल, त्या बहिणी पात्र झाल्या असेल. बघा, या बहिणी जे आहे ते आता शासनाने चौकशीमुळे पात्र केल्या की शासनाचा यामागे काही वाईट हेतू आहे, हे तर मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. चौकशीमधून यांचे अर्ज बघा, चौकशीमध्ये गेले होते, अंगणवाडी सेविका यांच्याकडून चौकशी झाली, पण या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही. या बहिणींच्या अर्जाची अजूनपर्यंत ई-केवायसी पेंडिंगच आहे, त्यांची ई-केवायसी झालेली नाही. केवायसीच्या वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे किंवा ओटीपी येत नाही, हा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांची केवायसी झालेली नव्हती, म्हणजे केवायसी त्यांची झाली नाही. त्याचप्रमाणे जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे पैसे सुद्धा मग एकत्र शासनाने त्यांना द्यायला पाहिजे होते. आणि मग तो लाभ शासनाने अजूनपर्यंत पेंडिंग का ठेवला, तो सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. शासनाचा पुढे हेतू काय आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. आता बघा शेवटचा पॉईंट जो मी तुम्हाला सांगितला की अचानकच पैसे सुरू केले शासनाकडून, अचानकच केवायसी झाली किंवा केवायसी झाली नाही तरी शासनाने अचानकच पैसे का सुरू केले. त्याचप्रमाणे एका कुटुंबामध्ये 2 विवाहित बहिणींना लाभ का दिला, यामागे बघा शासनाचा एक वाईट हेतू असू शकतो. कारण समोर आता इलेक्शन आहे, दिवाळीनंतर इलेक्शन आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समोर इलेक्शन आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींचा राग सुद्धा या इलेक्शनच्या समोर दिसून येत होता. या इलेक्शनच्या समोर लाडक्या बहिणींचा प्रचंड राग दिसून येत होता. त्यामुळे शासनाने कदाचित निर्णय घेतला असेल की लाडक्या बहिणींना नाराज करायचं नाही. आपण जर लाडक्या बहिणींना नाराज केलं तर लाडक्या बहिणी आपल्याला इलेक्शनमध्ये हरवू शकतात, म्हणजे यावेळेस आपली सीट गायब होणार. त्यामुळे शासनाने कदाचित असा निर्णय घेतला असेल, लाडक्या बहिणींचा पुन्हा या इलेक्शनमध्ये वापर करून घ्यायचा आणि ज्या बहिणींचे पैसे बंद केले होते त्या बहिणींचे सरसकट पैसे सुरू करून द्यायचे. त्या बहिणींचे पैसे सरसकट सुरू करून द्यायचे. आता तुम्ही सांगा की तुमच्या कुटुंबामध्ये राशन कार्डवर तुम्ही अर्ज भरलेला आहे, तर तुम्हाला किती बहिणींचे पैसे आलेत, किती बहिणींचे पैसे बंद झालेत. कारण बघा, सरसकट जवळपास 90% बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. ज्या बहिणींचे पैसे बंद झाले होते, ज्या बहिणींचे अर्ज चौकशीमध्ये गेले होते, त्या बहिणींना सरसकट जे आहे ते पूर्ण बहिणींना पैसे जमा झालेले आहेत. आता त्यांची चौकशीमध्ये अर्ज पात्र झाले किंवा चौकशीमध्ये अर्ज अपात्र झाले, हे किती बहिणींची संख्या आहे हे अजूनपर्यंत पुढे आलेलं नाही. पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्या बहिणींना आलेला आहे. ही बातमी जी आहे ही आनंदाची आणि महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. आता यामागे शासनाचा हेतू काय, सरसकट जे आहे ते नियमाच्या बाहेर जाऊन, म्हणजे नियम तुम्हीच लावता, एक विवाहित आणि एक अविवाहित असा नियम तुम्हीच लावता आणि मग राशन कार्डवर दोन्ही विवाहित बहिणींना इलेक्शनच्या पुढे तुम्ही पैसे देता. मग यामागे शासनाचा हेतू काय. त्यामुळे बघा, तुम्हाला माहित आहे की पुढे इलेक्शन आहे, त्यामुळे शासनाने कदाचित असा निर्णय घेतला असावा आणि केवायसी करणे सुद्धा शासनाने जे आहे ते बंधनकारक केलेले आहे. आता इलेक्शन झाल्यानंतर केवायसी नंतर शासन या सर्व बहिणींचे पैसे पुन्हा अपात्र करतील का, किंवा बघा आपल्याला माहितच आहे की इलेक्शन जे काही केवायसी केली जात आहे ते केवायसी चौकशी करण्यासाठीच केली जात आहे. केवायसी जेव्हा 2,50,00,000 बहिणींची केवायसी पूर्ण होईल तेव्हा सर्व जवळपास या योजनेमधून 30 ते 40% अर्ज अपात्र करण्यात येणार आहे. हे मी तुम्हाला या ठिकाणी आजच क्लिअर सांगत आहे, कारण ई-केवायसी त्याच कारणामुळे केली जात आहे. पण इलेक्शनच्या समोर शासनाने एक लड्डू दिलेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पैसे सुरू झाले, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. पुढच्या महिन्यात सुद्धा रेग्युलर त्यांचे पैसे जमा होत राहिले पाहिजे. पण प्रश्नचिन्ह सुद्धा या ठिकाणी निर्माणच होत आहेत. जे काही मी तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली, तुम्हाला याबद्दल काय वाटत आहे, शासनाने हा निर्णय कशामुळे घेतला असावा, नियमाच्या बाहेर जाऊन सुद्धा शासनाने या ठिकाणी काम कशामुळे केलं, या ठिकाणी बघा प्रश्नचिन्ह निर्माण होते. माझ्यासाठी आनंदाची बातमी आहेच, पण शासनाचा यामागे काही हेतू आहे का, तो सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुम्हाला याबद्दल काय वाटत आहे आणि तुमचे पैसे जमा झाले का, कोणकोणत्या बहिणींचे पैसे जमा झाले. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या कुटुंबामध्ये बंद झालेले पैसे आले आहेत का. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.